आणि त्याचा सर्वांनी फायदा घेता यावा। दोन्ही उपांत्य फेरीत हरणाऱ्या दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचंय की तिसऱ्या क्रमांकाचा जो चषक आहे किंवा तिसऱ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे त्याच्यासाठी सडन डेथ म्हणजे लघुत्तम आक्रमणाचा डाव हा खेळवण्यात येणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। दरम्यान सामन्याला सुरुवात होते। हेलो 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 साउंड सिस्टम ऑपरेटर कृपया व्यासपीठावर यायचे। हेलो हेलो साउंड सिस्टम ऑपरेटर कृपया माइक कडे यायचे। साउंड सिस्टम ऑपरेटर माइक कडे यायचे।
ग्राउंड मार्किंग करायचंय स्वयंसेवक. किती खेळाडू बाद झाले? 6. या खेळात या सामन्यात जर एक नोंद घेतली असेल तर या सामन्यात फाऊल हे खूप कमी, कुठलीही आरडाओरड नव्हता. अतिशय शांतपणे दोन्ही संघ खेळत होते. दोन्ही संघ एकमेकाची ताकद ओळखून आहेत आणि आताच्या स्पर्धेत काहीतरी थोडं वेगळं असं की आशीर्वाद एग्नेम्स या संघात मनात त्यांचे प्रशिक्षक खेळत आहेत. मला नाव नाही माहिती, स्पेक्स घातलेले.
चालू सामन्यामध्ये या दोन संघात 2025च्या रायगड जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचा जो संघ बीड येथे गेला होता तेथे 5 खेळाडू खेळत आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी रायगड जिल्ह्याचा जो संघ बीड येथे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेकरता गेला होता त्यातले ह्या दोन संघाचे 5 खेळाडू आहेत आणि अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघाचे 3 खेळाडू, एकूण 8 खेळाडू हे सध्या ह्या स्पर्धेत ह्या वर्षीच्या राज्य स्पर्धेत खेळलेल्या रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेल्या संघातील आहेत. उपांत्य फेरीत हरलेल्या संघांसाठी सूचना आहे.
तिसऱ्या क्रमांकासाठी सडन डेटचा वापर करण्यात येईल. दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचं आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीसाठी सडन डेटसाठी पात्र ठरलेला पहिला संघ आहे तो शिवरे. आणि आता चालू सामन्यातील जो पराभूत संघ होईल तो यामध्ये सडन डेटवर तिसऱ्या क्रमांकासाठी लढत होईल. ग्राउंड स्टॉप
ग्राउंडला मार्किंग कर. त्वरित ग्राउंड टाकून घ्यायचं आहे. आता जो संघ आक्रमणात होता वायुदूत कळंबोली, मुंबई विद्यापीठ संघाचे अखिल भारतीय पातळीवरील कोच यांचाच आता जो आक्रमणात संघ होता वायुदूत कळंबोळी, आता उपांत्य फेरीची दुसरी लढत खेळत आहे. मुंबई विद्यापीठाचे कोच हेच वायुदूत कळंबोळी संघाचे सुद्धा कोच आहेत आणि त्यांची लढत पनवेलच्याच आदर्श इग्नेस कामोठे या संघाबरोबर आहे. यातील विजेता संघ हा अंतिम फेरीसाठी पेण संघाबरोबर अंतिम लढत खेळणार आहे. या दोन्ही संघांविषयी एक माहिती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा अंडर-14, महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा अंडर-14 पेण, पनवेल, हशिवरे येथील जे खेळाडू आत्ता हजर असतील त्यांनी कृपया प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी मैदानात हजर राहायचं आहे, मैदानात समोर यायचं आहे. अंडर-14 चे खेळाडू, अंडर-18 चे खेळाडू बोलव ना समोर. एक महिला खेळाडू सुद्धा आहे. अंडर-14 चे महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी बीड येथे गेलेले आणि मुंबई येथे खेळाडू एवढेच. जरा प्रेक्षकांना हात वर करून अभिवादन करायचं आहे. ह्या खेळाडूंची महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातून निवड झाली होती आणि पेणची ही सुकन्या हिची सुद्धा महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातून निवड झाली होती. ही आमची पेणची कन्या, हिचं सुद्धा महाराष्ट्र राज्य स्पर्धेसाठी खेळाडू म्हणून निवड झाली होती. धन्यवाद. सर्व खेळाडूंचं अभिनंदन आणि सर्वांना धन्यवाद. गुणफलक काय पंच? पहिल्या मध्यांतरापर्यंत वायुदूत संघाकडे 2 गुणांची आघाडी आहे. वायुदूत संघाचे प्रशिक्षक बुवा हर्षल पाटील हे एकदम रिलॅक्स मूडमध्ये आहेत. कुठल्याही प्रकारचं दडपण हे त्यांच्यावर दिसत नाही आहे. म्हणजे कदाचित असं आहे की फायनल पण आपलीच आहे. एक उत्कृष्ट प्रशिक्षक यांच्यात त्यांची गणना होते असे हर्षल पाटील. कळंबोलीत खो खो चालू करून जिवंत ठेवणं आणि वाढवणं यात त्यांचं खूप मोठा मोलाचं योगदान आहे. तसेच इथे असलेले श्री लावण्य मगर यांचं सुद्धा पनवेल खो खोमध्ये आता बऱ्यापैकी योगदान आहे. एक आपल्या
सर्वांसाठी असं म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की या जिल्ह्यात 15 तालुके आहेत आणि 15 तालुक्यांपैकी ह्या खेळात विशेष बोलतात ना प्रतिनिधित्व करणारे हे फक्त 5 तालुके आहेत. म्हणजे अजून 10 तालुक्यांमध्ये खो खोचा प्रसार आणि प्रचार होणं हे बाकी आहे. त्यामुळे रायगड जिल्हा खो खो असोसिएशन यांना विनंती आहे की पुढील 10 तालुक्यांमध्ये खो खोचा प्रचार आणि प्रसार कसा होईल याच्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होणं खूप आवश्यक आहे. सध्याच्या क्षणाला रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, रोहा आणि माणगाव गोरेगाव या 5 तालुक्यांमधलेच संघ या स्पर्धेत आपलं प्राबल्य दाखवतात. कुठल्या ना कुठल्या गटात कुठल्या ना कुठल्या तालुक्याचं प्राबल्य आहे. या 5 तालुक्यांव्यतिरिक्त अजून 10 तालुके बाकी आहेत. त्यामुळे आत्ता इथे या खो खो स्पर्धेसाठी निरीक्षक असलेले रायगड जिल्हा खो खो असोसिएशनकडून निरीक्षक म्हणून असलेले श्री तानाजी जाधव यांना विनंती करतो आहे की आपण आपल्या रायगड जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिकेतभाई तटकरे यांना आपण विनंती करावी आणि पुढील उरलेल्या 10 तालुक्यांमध्ये खो खोचा प्रचार आणि प्रसार कसा होईल याची जबाबदारी आपले कल्पेश पाटील जे आहेत यांच्याकडे द्यायला हरकत नाही. कारण एकदम उत्साही असे कल्पेश पाटील कुठेही जायला तयार असतात. जयवंत पाटील हे पण तसेच उत्साही कार्यकर्ते आहेत. आणि मला वाटते पदाधिकारी जर सोडले, रायगड जिल्हा खो खो असोसिएशनमधले पदाधिकारी सोडले तर वैयक्तिक असं भरपूर संघांशी ओळख आणि कनेक्शन असलेली व्यक्ती म्हणजे कल्पेश पाटील. कुठल्याही संघाचं नाव घ्या आणि त्यातला एक तरी मुलगा किंवा मुलगी ही आपल्या कल्पेश पाटील सरांच्या ओळखीची असलीच पाहिजे. हे नाव असं आपल्याला मस्करीत घेण्यासारखं नाहीच आहे. छोटं नाव नाही आहे कल्पेश पाटील हे नाव. रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, ते महाराष्ट्रापुरता सुद्धा मर्यादित नाही आहे. तर तुम्ही जरा का तो मोबाईल खाली घेतला तर लक्षात येईल, त्यांचा चेहरा नीट दिसेल की यांना राष्ट्रीय पातळीवर सुद्धा यांची ओळख चांगली आहे.
पंचप्रमुख कृपया व्यासपीठाकडे यावं. निरीक्षक श्री तानाजी जाधव आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचे. लघुत्तम क्रमांकाचा जो सामना होणार आहे तिसऱ्या क्रमांकासाठी, हा सामना संपल्यानंतर 10 मिनिटाची विश्रांती देण्यात येईल. 10 मिनिटाची विश्रांती देण्यात येईल आणि मग सामना खेळवण्यात येईल. हशिवरे संघ आपण तयार राहायचंय.
वायुदूत